दिवसभर कष्ट केल्यानंतर जेव्हा सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकतो तेव्हा आकाश सोनेरी, केशरी आणि लाल रंगांनी नटते. मावळता सूर्य जणू निसर्गाला निरोप देत असतो. त्यावेळी शेतात एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते. मंद वारा वाहत असतो. पिकांची सळसळ मनाला आनंद देते आणि मातीचा सुगंध वातावरणात आणखी सुंदर बनवतो. संध्याकाळचे हे शेतातील दृश्य मनाला शांती, आनंद आणि निसर्गाशी जवळीक देणारे असते. अशा वातावरणात परिवारासोबत काही क्षण घालवले की दिवसभराचा थकवा दूर होतो आणि मन प्रसन्न होते. चला, मी आज तुम्हाला दाखवते माझी शेतातली इव्हिनिंग. तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अशीच नवनवीन आणि निसर्गाने रमलेली छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. मोन्या, तर मोन्याला माझ्याजवळ मी बोलवलं आणि हा पक्ष्यांचा थवा पाहिला. बघा, पक्ष्यांचा थवा किती सुंदर अचानक आला स्क्रीनवरून, तोच मी कॅप्चर केला. आँखों की गुस्ताखिया, काय म्हणलो, काय लोलर म्हणजे. आई पप्पाच्या कॉमेडी सीनला बॅकग्राऊंड म्युझिक देत पप्पाचं बोलणं ऐकलं. पप्पा म्हणत होते की एका साईडनं जावा कारण शेतामध्ये पेरले आणि लोलर फिरू नका. तर त्यांचा अर्थ असा होता की मी आणि आई लोलर आहोत. लोलर म्हणजे माहिती ना, ते जड असतं बघा, रस्त्यावरची दगड साफ करायचं ते. तर असे कॉमेडी जोक्स चालतच असतात. असे कॉमेडी जोक्स फॅमिलीमध्ये व्हायलाच पाहिजे. तर बघा, असं दिसतं आमचं घर लांबून आणि आम्ही चाललो. आता मला आणि आईला असं इव्हिनिंगमध्ये फिरायला खूप आवडतं आणि आम्ही जात आहोत आता विहिरीकडे. आणि आमच्यासोबत मोन्या कायम असतो. आम्ही जिकडे जाईल तिकडे तो आमच्यासोबत असतो, आमचा बॉडीगार्ड बनून. तर ही आहेत पावलं रानडुकराची. आमच्या शेतामध्ये खूप येतात. तर ते बघितले आणि गेलोत आमच्या ह्या विहिरीकडे. तर ही विहीर खूप खूप पुराणी आणि इथं खूप सारे झाडं पण आलेले साईडने. ही आमची पुश्तैनी विहीर आहे. तर बघा, याच्या साईडनं खूप सारे झाडं आलेली आहेत आणि सीताफळाची झाडं आहेत. इथं काही चंदनाची आहेत, इथं काही झाडं पुन्हा नंतर चिंचेची आहेत, लिंबाची आहेत. खूप सारी इथं साईडनं पूर्ण विहिरीला झाडांनी कव्हर केलेलं आहे. आणि इथं सगळीकडे पेरलेलं आहे. सोयाबीन इथं पेरलेलं आहे. आणि इथं बघू शकता वरी चिंचा आहेत. चिंचा मी उन्हाळ्यामध्ये याच्या तोडलेल्याच नव्हत्या, त्यामुळं तशाच राहिलेल्या आहेत झाडाला. आणि इथं सगळं विहिरीच्या साईडनी गवत आलेलं आहे आणि आईने हे गवत उपटलंय. हे तिथं पोलापाशी होतं, बोर्डापाशी, ते तिनं उपटून टाकले. आणि इथं म्हणत होती की पप्पा इथं रोज येतात पण त्यांना इथे एवढं गवत उपटणं झालं नाही. मग तिनेच ते उपटलं. आणि हा बघा, सूर्य किती छान दिसतंय. आणि याचं मी थोडंसं ब्राईटनेस कमी केलं तर इथं लाल लाल सूर्य छान एकदम कॅप्चर झालेला आहे. आणि इथं मोन्यासुद्धा बघत होता. हा आहे वेल, गुळवेल आहे हा. त्याचा वेल पूर्ण झाडावरती चढून खाली असा लटकतोय. एकदम डेकोरेट केल्यासारखं दिसतंय. हे खूप छान त्याचा वेल लटकताना इथं दिसत आहे. तर बघा किती वेल सगळा पसरलेला आहे आणि खाली सगळा पण लटकतोय. आणि हा गुळवेल औषधी वनस्पती आहे. याचे औषधासाठी खूप फायदे आहेत. आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो हा वेल. कोरोनामध्ये याचं जे ज्यूस आहे ते खूप प्यायचे लोक, कारण त्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि कोरोना झाला तरी आपल्या शरीरावरती तेवढा काही, आपलं रोगप्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे कोरोनाचा असर होत नाही असं मानणं होतं सगळ्यांचं. तर ते सायंटिफिकली किती ट्रू आहे ते माहिती नाही, पण सगळे हे यूज करायचे गुळवेल. तर बघा, याची पाने अशी असतात, हार्ट शेपची पानं असतात याची. आणि बघा, वातावरण किती सुंदर झालेलं आहे. सगळीकडे हिरवळ अशी पसरते. हळूहळू सगळं
जे शेत आहे ते हिरवं होत आहे, पण पाऊस कमी आहे यावर्षी. आणि इथं बघा हे झाड कसं आलेलं आहे, एकदम पायऱ्या पायऱ्या पायऱ्यासारखं झाले, किती छान. काही सुंदर सुंदर नजारे आपल्याला पाहायला भेटतात शेतामध्ये. तर बघा इथं हे झाड कशाचं आहे की मला दुरून तर हे भोपळ्याचा वेल वाटला, पण जवळ गेल्यानंतर हे पाहिलं तर हे दुसरंच काहीतरी होतं. आणि इथं बांधावर सुद्धा आता छान गवत आलेलं आहे आणि इथं ऊस वगैरे सगळं एकदम छान आलेलं आहे बघा. पण पाऊस यावर्षी कमी आहे. इथं आई गवत उपटत होती आणि मी सगळीकडे व्हिडिओ काढत होते. आणि आम्ही सगळीकडे शेतामध्ये फिरून पाहिलं आणि आम्ही निघालो आता परत वापस आमच्या घराकडे. आणि इथं आलो तर येऊन बघतोय तर पप्पा एकदम रेडी होऊन उभारले होते आणि ते निघाले होते गावाकडं. आणि बघू शकता इथं पप्पा आणि आई काहीतरी बोलत होते आणि मी मध्येच व्हिडिओ करत होते. आणि आमची सुंदरी इथं रवंत करत होती. सुंदरी म्हणजे आमची म्हैस, तिचं नाव आहे सुंदरी. आणि ती रवंत करत होती. तुम्हाला दाखवते रवंत कसं करते आणि मधून तिचा घास कसा बाहेर येतो. तर बघा आता घासमधून बाहेर येईल, हे बघा आला. तर जेव्हा गुरं असं खायला जातात, चरायला जातात, तेव्हा ते असं मोटार मोटार खातात, म्हणजे ते बारीक चावत नाहीत. आणि नंतर ते असं आराम बसून तो जो मधला घास असतो तो बाहेर काढतात आणि ते बारीक चावतात. यालाच रवंत असं म्हणतात. हे तुम्हाला अगोदर माहीत होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.